नमस्कार, मी प्रियांका पाटील. आपण पाहत आहात राष्ट्रीय लोकराज्य न्यूज, निर्भीड बातम्यांचे व्यासपीठ. आज आपण दिवसभरामध्ये घडणाऱ्या घडामोडींवर नजर टाकूया. कोथरूड राजधानीचा खंडोबा देवस्थान येतोय नावारूपाला. चंपाषष्ठीला मोठा यात्रोत्सव होणार संपन्न. निसर्गाच्या कुशीत एक पवित्र देवस्थान, इतिहासाचा सुंदर संगम राजधानीचा खंडोबा मंदिर. बाळकी प्रतिनिधी दादासाहेब आगळे. अहिल्यानगर ज्ञानगंगेचे उगमस्थान, संतांची पावनभूमी अहिल्यानगर या जिल्ह्याची ख्याती आहे. या जिल्ह्यात अनेक देवदेवतांनी वास्तव्य करून आपली स्थाने प्रकट केली आहेत. असेच श्रीगोंदा तालुक्यातील कोथरूड व गुंडेगाव सरहद्दीवर राजधानीचा खंडोबा हे देवस्थान असे सध्या पर्यटन म्हणून प्रकाश झोतात आले असून हे पवित्र स्थळ म्हणून प्रसिद्ध आहे. जसे पुणे जिल्ह्यातील जेजुरी हे खंडोबाचे पवित्र स्थान सर्वांनाच ज्ञात आहे, तसेच सुमारे 800 वर्षापूर्वी श्रीगोंदे नगर तालुक्याच्या सरहद्दीवर असलेल्या कोथरूड आणि धावडेवाडी शिवारातील संतोषाचा डोंगर या ठिकाणी खंडोबाने आपले वास्तव्य केले असल्याचे सांगितले जात आहे. खंडोबाच्या पदस्पर्शाने पुनीत झालेली ही भूमी कोथरूड, धावडेवाडी, गुंडेगाव, कोळगाव, विसापूर, भानगाव, ढोरजा आदी भागातील भाविकांचे श्रद्धास्थान बनले. मनमोहक निसर्ग सौंदर्य, निसर्गाची हिरवीगार वनराई, उंच डोंगर टेकड्या, विविधरंगी फुले आणि प्राणी यांच्यामुळे मंदिर परिसराला सौंदर्य लाभलं. हे सौंदर्य भाविकांना ताजेपणा, शांतता आणि आनंद देत असून पक्ष्यांचा किलबिलाट, वाऱ्यांची झुळूक आणि सूर्यास्ताचा देखावा यासारखा अनुभव येथे पाहावयास मिळतं. झाडे, फुले आणि विविध प्रकारच्या वनस्पतीमुळे येथे रंगत आली आहे. येथील प्रवासात निसर्गाच्या अनेक रूपांसह सौंदर्य मन मोहून टाकणारे आहे. राजधानी खंडोबा येथे येत्या 26 नोव्हेंबर बुधवारी रोजी चंपाषष्ठीच्या दिवशी मोठ्या प्रमाणात यात्रा भरते. यासाठी राज्य परराज्यातील लाखो भाविक खंडोबा दर्शनासाठी येत असतात. भक्तांना सुलभ दर्शन व्हावं या दृष्टीने चोख व्यवस्था केली जात असल्याची माहिती ट्रस्टचे संतोष लाटे यांनी दिली आहे. गुंडेगाव, कोथरूड, पंचटेकडी पर्वत रांगेतील डोंगराच्या कुशीत राजधानी खंडोबा विराजमान झालाय. कोथरूड ग्रामस्थ याच्या पुढाकाराने या मंदिराचा भव्य दिव्य जीर्णोद्धार होऊन मंदिर नावारूपाला आलं. मंदिराकडे जाण्यासाठी रस्ता झाल्यामुळे भाविकांना प्रवासासाठी अतिशय सोयीस्कर झाला. दरम्यान अतिशय छोट्या स्वरूपात असलेलं खंडोबाचं मंदिर गेल्या 15 वर्षात झालेल्या विकास कामांमुळे प्रकाश झोतात आलं. यात्रा काळात मंदिर ट्रस्टचे अध्यक्ष श्री बापूराव भोसले, संतोष लाटे, राजेंद्र लाटे, सुदामजी भोसले, मच्छिंद्र लाटे, संजय लाटे यांच्या मार्गदर्शनाखाली मंदिरात विविध धार्मिक कार्यक्रमांचं आयोजन केलं जातं. पहाटे व रात्री अशा 2 वेळेस महाआरती होते. गावातून छबिना मिरवणूक, मंदिरात जागरण, गोंधळ, उत्सव केला जातो. येथे भक्त खंडोबाची पूजा करतात आणि विविध विधी पार पडतात. या यात्रेत सदानंदाचा येळकोट आणि चांगभलं या घोषणा दिल्या जातात. खंडोबा महाराष्ट्राचे कुलदैवत असल्याने येथील भाविक या ठिकाणी आपले नवस फेडण्यासाठी येत असतात. यात्रेमध्ये देवाच्या काठीचा मान हा घोंडगेवाडी, कोळगाव येथील लोकांना असून दिवटीचा मान हांगेवाडीकरांना आहे. जिल्ह्यासह अनेक गावांचे हे दैवत आहे. सर्व गावातील लोकांनी एकत्र येऊन मंदिराचा जीर्णोद्धार केला. दर्शनासाठी अनेक भक्त येत असतात. येथील परिसर व विकास पाहून देणगी स्वरूपात भरपूर मदत करत आहेत. या ठिकाणी भाविकांना मिळणारी सेवा सुविधा भाविकांचे ऊन, वारा व पाऊस यापासून संरक्षण व्हावं यासाठी सभामंडप करण्यात आला आहे. तसेच पिण्याच्या पाण्याचीही सुविधा केली आहे. तसेच गेली 12 ते 13 वर्षापासून येथे दर रविवारी अन्नदान महाप्रसादाचं आयोजन करण्यात येतं. भविष्यात लवकरच पर्यटन विकासामध्ये या देवस्थानचा समावेश होणार असून पर्यटकांना आकर्षित करण्यासाठी आणि त्यातून देवस्थानला आर्थिक फायदा मिळवण्यासाठी पर्यटन स्थळाचे नियोजन, विकास आणि व्यवस्थापन करणं, यामध्ये वाहतूक, निवास आणि इतर सुविधा सुधारणे, तसेच स्थानिक संस्कृती आणि पर्यावरणाचे जतन करणे यासारख्या गोष्टींचा समावेश करण्यात येणार आहे.
अशी माहिती देवस्थान अध्यक्ष बापूराव भोसले यांनी सांगितली. खंडोबा देवस्थान ऐतिहासिक माहिती. राजधानी खंडोबा देवस्थानचे महत्त्व सांगणारी जुनी मंडळी मात्र या भागात अस्तित्वात नाहीत. ज्यांना कुणाला या स्थानाचे महत्त्व माहीत आहे ती जुजवी स्वरूपातील असल्याने राजधानीचा खंडोबा या स्थळाच्या ऐतिहासिक पार्श्वभूमीवर फारसा प्रकाश पडलेला नाही. डोंगर माथ्यावर रमणीय झाडीत बसलेले हे मंदिर हेमांडपंथी स्वरूपातील आहे. मंदिराच्या आवारात भव्य स्वरूपातील 2 दीपमाळी आहेत. तसेच परिसरात पूर्वी गवळी लोकांची वसाहत असल्याचे पुरावे म्हणून पूर्वजांच्या समाधी स्वरूपात थडगे आजही येथील वास्तव्याची साक्ष देत आहेत. मंदिर कुरुंदाच्या दगडाने उभारलेले असून त्यावरील नक्षीकाम, मंदिराचा कळस आणि संपूर्ण दगडी स्वरूपातील उभारलेले मंदिराचे कोरीव दगडी खांब हे मंदिराच्या ऐतिहासिक वास्तूंची साक्ष देताना दिसतात. जेजुरी हे खंडोबाचे मुख्य स्थान असले तरी काही काळापूर्वी खंडोबा विश्रांतीसाठी संतोषाच्या डोंगरावर आल्याने भूमी पावन झाल्याने काही मंडळींकडून सांगितलं जातं. मंदिराच्या परिसरात जवळच एक सुंदर छोटेखानी हेमांडपंथी मंदिर बांधणी पद्धतीची साक्ष देणारे मंदिर उभारण्याचे काम किमान 12व्या शतकात झालं असावं. या मंदिराच्या दरवाजावर मागील बाजूस व मंदिराच्या आतील भिंतीवर उठावाची काही शिल्पे कोरण्यात आली आहेत. तिघांचे मिळून 1 डोके अशी एक आकृती आहे. मानवी देह पण डोक्याच्या जागी 2 पक्ष्यांच्या माना असे एक शिल्प आहे. एका आकृतीत पक्ष्यांचे डोके असलेल्या व्यक्तीला 4 हात दाखवण्यात आले आहेत. त्यातील एका हातात मासा, दुसऱ्या हातात शंख, तिसऱ्या हातात ग्रंथ सदृश्य वस्तू तर चौथ्या हातात सुरई आहे. डोक्यावर शिंगे किंवा तुरा आहे. शरभ, हत्ती आणि सिंहाचे चित्र कोरलेल्या अवस्थेत आहे. या चित्राच्या दोन्ही बाजूस चक्र असून त्याखाली पोपटाच्या मूर्ती, जलपरी, सूर्यबिंबाकडे झेपावणारा बाल हनुमान, यक्ष, किन्नरासारख्या काही आकृत्या, हत्तींची शिल्पे असून ही शिल्पे नगरचा भुईकोट किल्ला, आळंदी येथील संत ज्ञानेश्वर महाराज समाधी मंदिर, रायगड, सिंहगड, देवगिरी या ठिकाणी सुद्धा पाहायला मिळतात. तसेच येथील दगडी बांधकाम निजामशाही काळातील म्हणजे 16व्या ते 17व्या शतकातील असल्याचा उल्लेख आहे. गुंडेगाव व कोथरूड जंगलात खंडोबागड, गडावर गोसावी बाबा समाधी, तपस्वी गुहा व घाट रस्त्यांचे सुरेख दर्शन घडत असताना या परिसरात अनेक प्राचीन अवशेष आढळून येत आहेत. त्यापैकी काहींचा उलगडा झाला आहे. काही वास्तूबद्दल कुतूहल कायम आहे. यातीलच एक खंडोबा डोंगर रस्त्यावरील पाण्याच्या ऐतिहासिक टाके आहे. यातीलच एक खंडोबा डोंगर रस्त्यावर पाण्याच्या ऐतिहासिक टाक्या आहेत. हे टाके झाकलेले असून पाणी काढण्यासाठी 2 फूट व्यासाचे दगडात लोलक ठेवलेले पाहायला मिळते. 2 दगडी खांब कोरलेले आहेत. पाण्यात कचरा पडू नये म्हणून कमीत कमी पाण्याची वाफ व्हावी अशी टाक्यांची रचना आहे. हे टाके सातवाहन काळात खोदले गेले आहे. इसवी सन पूर्व 2ऱ्या आणि इसवी सनाच्या 3ऱ्या शतकादरम्यान हे खोदकाम झाल्याचा अंदाज आहे. ही दगडी टाकी सैन्यांसाठी केली असावी असा अंदाज दादासाहेब आगळे यांनी व्यक्त केला आहे. माहिती संकलन दादासाहेब आगळे, गुंडेगाव.